नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर विषय असा या आपल्या चॅनलमध्ये. तर तुम्हाला माहीत आहे की आपण सध्या समलिखित राधा हे एक कादंबरीमय उपनिषद सध्या वाचत आहोत. आणि त्यामधीलच एक खूप सुंदर असा लेख मला वाचायला मिळाला, तर तोच मी तुमच्यापुढे सादर करत आहे. आवडला तर नक्की लाईक करा व्हिडिओला, आणि अशाच व्हिडिओजसाठी किंवा पोस्टसाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपला इंस्टाग्राम अकाउंट जे आहे तर तिथेही तुम्ही फॉलो करून ठेवा. तर सुरू करूयात आपण त्या लेखाला. की प्रेमाच्या या शोधात आनंद आणि वेदना आपल्या वाट्याला येतातच. विश्वात अनेक गोष्टी अशाच विचित्र असतात. जी व्यक्ती मनापासून प्रेम करू शकते तीच मनापासून द्वेषही करू शकते. जो मुलगा अंगुलीमालसारखा कठोर हत्यारा होऊ शकतो, तो जीवनाचं सत्य जाणून घेण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून भिक्खू होऊ शकतो. जी क्लेओपॅट्रा राणी जुलियस सीझरवर मनापासून प्रेम करू शकते, तीच रोमनांची हिंसाही घडवू शकते. इतक्या शतकांमध्ये मी अशी कितीतरी उदाहरणं पाहिली आहेत. त्यामुळे प्रेम हा आनंदाचा स्रोत होतोच, पण तेच प्रेम वेदना, अश्रू आणि दुःखाचं मूळही असू शकतं. बहुधा या भावनांचा परस्पर संवादामुळेच प्रेम हे मानवी अनुभवांचं सर्वात गहन रूप ठरतं. श्रावणीच्या जीवनातही एकाच व्यक्तीच्या प्रेमाने तिला सर्वाधिक आनंद दिला होता आणि सर्वाधिक दुःखही दिलं होतं. प्रेम या दोन्ही गोष्टी कशा देऊ शकतं हे तिला समजत नव्हतं. तर खूप सुंदर असा हा लेख होता. जर तुम्हालाही असे लेख ऐकायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हे पुस्तक तुम्हाला जर वाचायचं असेल तर हे पुस्तक तुम्हाला ॲमेझॉनवर अवेलेबल आहे. खूप सुंदर असं पुस्तक आहे. राधा हे पुस्तक आहे. तर समर या लेखकाने हे लिहिलेलं आहे. खूप जास्त सुंदर पुस्तक आहे. तुम्ही नक्की हे एकदा पुस्तक वाचलं पाहिजे असं मला वाटतं. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.